अजित पवारांच्या अपघाताबाबत गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यामुळे संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला। सरकार दादांच्या अपघाताचं प्रकरण हलक्यात घेत आहे असा आरोपही त्यांनी केला। ते नेमकं काय म्हणाले ऐकू। महाराष्ट्राचं सरकार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते, लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणतंय, आम्ही म्हणत नाहीये, आम्ही सदोष मनुष्यवध म्हणतो, इतकं हलक्यात घेत आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला, आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्त्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून। हा काय प्रकार आहे? अजित पवारांचा फक्त अपघात किंवा घातपात इतक्या पुरता विषय नसून हा सदोष मनुष्यवध आहे, आणि त्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सगळ्यात आधी गृहमंत्रालयाने घेतली पाहिजे, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने घेतली पाहिजे, DGCAने घेतली पाहिजे, आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध, या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत। कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही।